डोंबिवलीतील समर्थ कॉम्प्लेक्स या बेकायदा इमारतीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. कल्याण डोंबिवलीतील महानगरपालिका KDMC कडून या इमारतीवर तोडक कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे. या कारवाईमुळे इमारतीतील सुमारे 65 कुटुंब हवालदिल झाले आहेत. सरकारने आणि प्रशासनाने यापूर्वी पुनर्वसनाबाबत आश्वासन दिले होते, मात्र ते अद्याप पूर्ण झालेले नसल्याचा आरोप रहिवाशांकडून करण्यात येत आहे. आम्ही जायचे तरी कुठे, असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे. तोडायच्या एकदम ह्याच्यावर आलंय तर आम्ही आता कुठे जाणार? या एक तर मुलांची 10वीची परीक्षा पेपर आले आहेत आता जवळ. मग आम्ही आता मुलांना कसं काय करू शकतो, कुठे परीक्षेला कसं काय, आणि आम्ही आता जाणार तरी कुठे या वेळेला? काय मागणी तुमची? हा, तुमची मागणी काय? आमची मागणी आम्हाला घर तरी द्या, नाही तर आमचे पैसे तरी द्या, बस एवढंच आमच्याकडे. आणि नाही दिलं तर आम्ही काहीतरी जीवाचं बरं वाईट करून घेणार फायनली. आणि मी समर्थ कॉम्प्लेक्स मध्ये राहतो. आता मागे पण बारंबार KDMC वाले ना एवढा आम्हाला त्रास दिलाय ना, आता आम्हाला म्हणजे तोंडातून शब्द निघत नाही की काय बोलू. आता ते येतात, कधी ऑफिशियली येतात, कधी अनऑफिशियली येऊन लावून जातात. काय सांगत नाही, काय बोलत नाही, कुणाशी भेटत नाही, डायरेक्ट नोटीस लावतात. आणि आम्ही 20 तारखेला नोटीस लावली, डायरेक्ट बोलले 6 तारखेला आम्ही येऊन बिल्डिंग तोडणार आहे. आता आम्हाला सांगा की बिल्डिंग मध्ये म्हातारे माणसं आहे, 10वीची मुलं आहे, त्यांचे एक्झाम आहे, आमच्या कामाचं आहे, आम्ही कामामध्ये लक्ष देऊ. आम्हाला एक साईडला लोन चालू आहे, लोन भरू की इकडे आम्ही बिल्डिंग वाचू, की आम्ही म्हणजे यांच्या मागे फिरत बसू, हे कसं? आणि KDMCचं मला एक पटत नाही की जर तुम्ही 5 वर्ष तुम्ही एक बिल्डिंग एक दिवसात बांधत नाही, आपण 5 वर्ष लागतो एका बिल्डिंग मला बांधायला. जर तुम्ही तेव्हाच ही ऍक्टिव्हनेस तुम्ही दाखवलं असतं तर आज आम्हाला हा दिवस बघायला लागला नसतं. आणि जे बँकांनी लोन पास केलंय, बँक आमच्या प्रधानमंत्री आवास योजना आलेलं आहे, पैसे आले, रजिस्ट्रेशन झालं आमचं, बाकीचे आमचे सर्व ओके होते. हे सर्व व्हायला एक दिवसात होत नाही. आणि हे सर्व झाल्यानंतर पण आम्हाला 65 वाला आश्वासन दिलंय मुख्यमंत्री साहेबांनी की तुमच्या बिल्डिंगला हात लावू देणार नाही, कोणीच येणार नाही तुमच्याकडे. तरी पण KDMC का ऐकत नाही, मला काय समजत नाही यांचं. मुख्यमंत्री साहेबांनी आश्वासन दिलंय, मुख्यमंत्री साहेबांनी आश्वासन दिलंय, नंतर एकनाथ शिंदे साहेबांनी आश्वासन दिलंय. रहिवाशांनी काय करायचं? आता काय ठरलं? आमचं भूमिका एकच आहे, आम्हाला फायनान्शियल प्रोटेक्शन पाहिजे. एक तर आमचे घर भेटलं पाहिजे, एक तर जे आमचे पैसे आहे ते आम्हाला परत कटवा. आणि तुम्हाला काय करायचं, आम्हाला बिल्डिंगचं काय घेणं नाही. एक तर पैसे पाहिजे, एक तर आमचे घर भेटले पाहिजे. आपलं एवढंच आहे.